नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि या वर्षीचा गुढीपाडवा कधी आलेला आहे, गुढी कधी उभी करायची, शुभमुहूर्त, गुढीपाडव्याचे नियम, संपूर्ण माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा अक्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. 8 वाजेपर्यंत शक्यतो लवकरात लवकर उभा करण्याचा प्रयत्न करा. 8-8:30 करू शकतात. या दिवशी मुहूर्ताची आवश्यकता नाही, पण या दिवशीचा देखील तुम्हाला शुभमुहूर्त जाणून घ्यायचा असेल तो फक्त 45 मिनिटाचा शुभमुहूर्त असेल. तसेच गाडी, वास्तू यासाठी शुभमुहूर्त हवा असेल तर तुम्हाला मी पुढे सांगतच आहे. पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीसुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करायचे आहेत. जसं पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, घटस्थापना असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करायचं आहे. तर या तिथीला श्रीराम नवरात्र, वासंतिक नवरात्रसुद्धा सुरू होतं. त्यासंबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायची. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यास हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल तर नवीन घराचं बुकिंग करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभकार्य असू द्या ते तुम्ही गुढीपाडव्याला करू शकता. कारण तो 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी काहीही पंचांग बघण्याची गरज नाही. तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळं झाकून तुम्ही करू शकतात. सौराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येतं. तुम्हाला माहीत आहे का, दरवर्षी गुढीपाडव्याला एक नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतोय. तर यावर्षी पराभव नावाचे संवत्सर देखील सुरू होत आहे. संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्रवर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो आणि याला चांद्रवर्ष असंही म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी एक शके संवत्सर संपून दुसरं सुरू होतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय असतं? तर हा प्रश्न माझ्याही मनात आला होता. संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक जुनी कालमापन पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी ही कालगणना ग्रहाच्या हालचालीवर आधारित ठेवली आहे. गुरुग्रहाला सूर्याभोवती एक फेरे पूर्ण करायला साधारण 12 वर्ष लागतात आणि या एका फेरीलाच आपण एक संवत्सर मानतो. आकाशात जेव्हा गुरुच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षाचे एक मोठे चक्र पूर्ण होते आणि पुन्हा या ग्रहांच्या स्थितीची पुनरावृत्ती होते. गणितातील काही सूक्ष्म फरकांमुळं 86 संवत्सरामध्ये 85 वर्षच पूर्ण होतात, म्हणजेच एका वर्षाचा लोप होतो. हा संवत्सर म्हणजे महाकालाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भगवान श्री हरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते. तसेच बलीचा वध करून प्रभू श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केलं होतं. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची एक प्रथा सुरू झालेली आहे, अशी मान्यता आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की गुढी कशी उभारायची, याचा नेमका विधी काय आहे. तर गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र परिधान करायचं. नवीन वर्षाच्या आनंदाने स्वागत करायचं. दाराला झेंडूच्या फुलांचं व आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं. अंगणात रांगोळी काढायची. त्यानंतर उंबऱ्याला हळदी लेपन करायचं. धूपदीप फुलं ठेवायचे, धूपदीप ओवाळायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची. सर्व देवांना पंचामृताने सुंदर असं स्नान घालून घ्यायचं. कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकरच घ्यायची करून. आणि जी गुढी आहे ते ऊन पडल्यानंतर 10 वाजता 11 वाजता भर दुपारी अशा वेळी कधीही उभारू नका. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस खरी तर गुढी उभारण्यात येते, पण त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं 8, 8:30 किंवा 9पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती तुम्ही उभारून घ्यायची. तर बघा, गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज लागणार आहे.
तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या, एक मोकळा तांब्याचा तांब्या घ्यायचा, निरंजन घ्यायचं, थोडं चंदन घ्यायचं, एका छोट्या वाटीमध्ये अक्षदा तसेच घंटी घ्यायची. दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत, सुतळीचा वापर करायचा नाही आहे. तसेच लाल धागा म्हणजे कलावा आपण गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायचं आहे, साखरेची माळ म्हणजे साखरगाठी किंवा साखरेचं कंकण म्हणतात तर ते घ्यायचं, त्यालाच आपण घाटी असं म्हणतो. 2 विड्याची पानं, 1 सुपारी, नारळ घ्यायचा. त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद घ्यायचा, त्या दिवशी बनवला जातो. यामध्ये गूळ, ओली हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला टाकायचा असतो. याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसेच गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे, फुलांचा हार घ्या. त्याचबरोबर एक काठपदरची नवीन साडी, ब्लाऊज पीस घ्यायचं. साडी घातलेली नसावी, आपण एकदाही वापरलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी. लिंबाचा एक ढाळा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आंब्याचाही एक ढाळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक बांबूची काठी लागणार आहे, त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठीच लागणार आहे. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतलं तरी पण चालेल, अतिशय उत्तम आहे. त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचे लेपन नाही काढलं तरी रांगोळी काढायची छोटीशी आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा, त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे. लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. रांगोळी नाही काढली तर तुम्ही लाल वस्त्र अंथरून घ्या, त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. आणि जी काठी आहे वेळूची स्वच्छ केलेली ती तिथे उभे करायची. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटं निरंजन किंवा दिवा लावून घ्या, धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा ताम्हणामध्ये 1 सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची ही पूजा करू शकता. त्यांना पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि विड्याच्या जोड पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्या पानावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचे आहेत. शक्य झाल्यास तर लाल फुलं अर्पण करा जास्वंदीचं. अशा पद्धतीने धूपदीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं बोलून तुम्हाला नमस्कार करायचा. त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेले असेल ते तुम्हाला नेसवायचे आहेत. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचं. नंतर वस्त्र नेसवल्यावर त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मग तो कलश उलटा ठेवण्यासाठी त्या कलशाला 5 रेषा काढून घ्यायच्या. त्या कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा. गुढीला जेव्हा आपण साडी नेसवत होतो त्यावेळेला फक्त साडीचा नाही तर त्यासोबत एखादा ब्लाऊज पीस घेऊन त्यानंतर साडीच्या एकसारख्या निर्या करायच्या आहेत. आणि मग जसं सांगितलं तसं कुठलंही वस्त्र तुम्ही घेऊ शकता, फक्त ते कोरं असावं, घातलेलं नसावं, वापरलेलं नसावं. साडी ब्लाऊज पीस प्रथम बांधून घ्या, त्यानंतर साखरगाठी बांधा. आजच्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी साखरगाठीचं फार महत्त्व आहे, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणून साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते. लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायलाही फार आवडतं आणि ती शुभही असतं असं म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजे लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, आंब्याची डहाळी, फुलांचा हार बांधायचा आणि नंतर वरून कलश ठेवायचा. ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण नुसतीच गुढी उभारतात तर काही जण कलशाची स्थापना हे करतात. गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात. खरं तर सगळे देव आपल्या श्रद्धेवर आहे. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरी पण चालते, फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे, तेवढंच महत्त्वाचं आहे. गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध, अक्षता, फूल वाहून धूपदीपाने ओवाळायचं आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं, तू जशी उंच आहेस, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते तशीच आमची प्रगती होऊ दे. सद्विचार आणि सदाचार यांची झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानांचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्यही या प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे. तो सर्वांनी ग्रहण करायचा आहे. कडुलिंब हा शीतगुणांचा आहे आणि म्हणून शरीरातली उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कफ दोषामुळे वाढलेल्या आजारांचेही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होत असते. असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन आणि नवीन खरेदी केलेली पुस्तकं किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूंची पूजा आज पाडव्या दिवशी आपल्याला करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची पूजा करून घ्यायची. पोटलीची पूजा कशी करायची त्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तसेच सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य
पाटी वह्या सर्व पूजनाची ही प्रथा आहे. तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची देखील फुलं वाहून पूजा करायची. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी, शिवाय त्या दिवशी पंचांगणावरील गणपतीचे पूजन करावे, पंचांगणात दिलेले वर्ष फल वाचावे असे म्हटलं जातं की अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सहस्र फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला साग्र संगीत असा नैवेद्य दाखवायचा. कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवतं. घरात जे काही बनवले आहे त्याचा नैवेद्य दाखवा. फक्त गोडाधोडाचा नैवेद्य असावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळेस उभारली जावी, म्हणजे कोवळं ऊन आहे तोपर्यंतच. तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण 10 मिनिटं आधी उतरावी असे सांगितलं जातं की प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं, नमस्कार करायचा, गुढीला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे. प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. साखरकाठी घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी. गुढीला लावलेली लिंबाची पाने आहेत त्या तुम्ही धान्यामध्ये वापर करू शकता आणि त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. तसेच गुढीसाठी वापरलेली आंब्याची पाने, हार, फुले याचे निर्माल्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकतात. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन जागा खरेदी, बुकिंग किंवा सोने खरेदी, नवीन वाहन खरेदी आपण करतो. यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. जो अतिशुभ मुहूर्त आहे तो आहे 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे 1 तासाचा हा शुभ मुहूर्त आहे. तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जे पण करायचं आहे शुभ कार्य ते तुम्ही करू शकतात. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.